नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज चालू करतोय। या सिरीज मधला आजचा आपलं पहिलं लेक्चर असणार आहे। असे आपण 7 ते 8 लेक्चर ह्या कंबाईन पूर्व परीक्षेपर्यंत आपण टाकणार आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा नक्की फायदा होईल। कारण त्या प्रश्नाच्या माध्यमातून इथं केलं जाणारं जे विश्लेषण असणार आहे, त्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुमचा तो एरिया कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। पाठीमागे 3 वर्षाचे पेपर समोर ठेवून हे प्रश्न तयार केलेले आहेत। 2023, 2024, 2025 या 3 वर्षामध्ये जसा पॅटर्न राहिला आयोगाचा कंबाईन पूर्वसाठी लक्षात ठेवा, तो पॅटर्न इथं सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमची पूर्ण रिव्हिजन होईल आणि त्या रिव्हिजनच्या माध्यमातून तिथला सगळा भाग कव्हर करण्याचा माझा मानस आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ह्या सगळ्या विश्लेषण आणि प्रश्न याच्या माध्यमातून आपण तो टॉपिक आणि त्या टॉपिकचा जो क्रक्स आहे तो कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। ज्या मुलांना सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये करायचे आहे त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचे एक रामबाण उपाय असेल, लक्षात ठेवा। ज्याच्या माध्यमातून आपण एमपीएससी हिस्ट्री कंबाईन जी पूर्व परीक्षा आहे त्यासाठी आपली आजपासूनची प्रश्न मालिका चालू करतोय। त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप इथं सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन, लक्षात ठेवा। आणि आज आपण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पहिला भाग घेऊन येतो आहोत आणि तो पहिला भाग आहे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीज मधला आजचा आपला भाग असणार आहे 1 नंबरचा, लक्षात ठेवा। म्हणजे लेक्चर पहिला असणार आहे, ज्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण घेतलेत 12 प्रश्न आणि त्या 12 प्रश्नाच्या माध्यमातून तो एरिया कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्यातला पहिला क्वेश्चन लक्षात ठेवा, जो जमीन महसूल सुधारणा या टॉपिक वरती आहे आणि जमीन महसूल सुधारणा या टॉपिक वर 2025 ला क्वेश्चन होता, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जिथं यायचा प्रश्न बाकी आहे म्हणजे आजपर्यंत आयोगाने क्वेश्चन विचारले ते तर तुम्हाला माहितच आहेत, लक्षात ठेवा। पण त्याच टप्प्यावर जे यायचं बाकी आहे त्याच्यावर प्रश्न काढलेत म्हणजे पुढच्या काळामध्ये तुम्हाला तो एरिया काय करता येईल, कव्हर करता येईल। आता सगळ्यात महत्त्वाचं भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक विनगेट, त्यानंतर त्याला मदत करायला गोल्डस्मिथ आणि त्याचा असणारा सहकारी डेव्हिडसन, या लोकांचं 1835 ला महाराष्ट्रामध्ये कमिशन होतं, लक्षात ठेवा। तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती पद्धत लागू करण्याची शिफारस केली। ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जमीन महसूल सुधारणा आणि त्या जमीन महसूल सुधारणा टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे। त्यातला पहिला कायमदारा पद्धत, बोली पद्धत, रयतवारी पद्धत, मौजेवारी पद्धत। तर 1835 ला सगळ्यात महत्त्वाचं विनगेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक होता त्या कमिशन मध्ये 2 सदस्य होते, गोल्डस्मिथ आणि डेव्हिडसन। त्यांनी कुठली पद्धत लागू करण्याची महाराष्ट्रामध्ये शिफारस केली। आता संदर्भ याला सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा आहे, कारण आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन तिथं असतात। ठीक आहे, तर महाराष्ट्राचा संबंध तुमचा याच्यातून कव्हर होईल म्हणजे महाराष्ट्राचा भाग कव्हर होईल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, कोणती पद्धत, रयतवारी पद्धत। ठीक आहे, त्यामुळे रयतवारी पद्धत महत्त्वाची आहे ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात। आता महाराष्ट्राचा संबंध रयतवारी सोबत आहे, पण ही लिंक लावत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे, लक्षात ठेवा। 1818 ला पेशवाई नष्ट झाली आणि 1818 पासून पुढे ब्रिटिशांची राजवट आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झाली, चालू झाली, लक्षात ठेवा। हे चालू झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मुंबईचा पहिला गव्हर्नर हा एल्फिस्टन आला होता आणि एल्फिस्टननं सगळ्यात महत्त्वाचं मग वेगवेगळे अधिकारी नेमले आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथल्या जमिनीचं सर्वेक्षण वगैरे त्यानं करायला सांगितलं होतं। पण सगळ्यात महत्त्वाचं पहिला व्यक्ती कोण होता, ज्यानं डेक्कनचा कमिशनर होता आणि त्यानं सगळ्या भागाचं तिथलं सर्वेक्षण जमिनीचं केलेलं आणि सरकारला अहवाल दिला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं चॅपलिन, लक्षात ठेवा। त्यामुळे चॅपलिन महत्त्वाचा आहे, ज्यानं 1821-22 मध्ये डेक्कनचा कमिशनर म्हणून नेमल्यानंतर त्यानं ते सर्वेक्षण केलं होतं। त्यानंतर एल्फिस्टननं पुढे 1825 मध्ये प्रिंगेलला आणलं, लक्षात ठेवा, आणि प्रिंगेलला सांगितलं की तू जमिनीचं सर्वेक्षण कर। त्यामुळे 1825 ला त्याला नेमण्यात आलं, सगळ्यात महत्त्वाचं, आणि पुण्याचा कलेक्टर म्हणून नेमण्यात आल्यानंतर त्याला सांगितलं होतं तू जमिनीचं सर्वेक्षण कर। मग प्रिंगेलनं सगळ्यात महत्त्वाचं इंदापूरमध्ये जमिनीचं सर्वेक्षण केलं आणि तिथं त्यानं त्याच्या गुरुचा एक सिद्धांत लागू केला। त्या सिद्धांताचं नाव होतं खंड सिद्धांत आणि खंड सिद्धांत हा त्याच्या गुरुचा होता। मग प्रश्न हा पण होता, प्रिंगेल सगळ्यात महत्त्वाचं कोणाचा
कोणाचा शिष्य होता लक्षात ठेवा, तर तो होता डेव्हिड रिकॉर्डोचा. ठीक आहे, तर डेव्हिड रिकॉर्डोचा शिष्य प्रिंगेल होता आणि प्रिंगेलनं इंदापूरमध्ये खंड सिद्धांत लागू केला होता. पण आयोगाचा क्वेश्चन असा राहिलाय, इंदापूरमध्ये खंड सिद्धांत कोणाचा लागू केला होता, तर इंदापूरमध्ये खंड सिद्धांत कोणाचा लागू केला होता, डेव्हिड रिकॉर्डोचा लागू केला होता. ज्याच्यामध्ये प्रिंगेल काय म्हणतो, निव्वळ उत्पन्नाच्या आधारावर शेतसारा गोळा करायचा, पण त्यानं शेतसाऱ्याचे दर मात्र उत्पन्नाच्या किती टक्के सांगितले होते, 55% सांगितले होते. आणि रयतवारी पद्धतीमध्ये 50% दर होते, निश्चितच ते 5% दर जास्त होते लक्षात ठेवा. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे लक्षात येईल, लक्षात ठेवा प्रिंगेलनं शेतसाऱ्याचे 55% दर सांगितले होते कुठं, इंदापूरमध्ये. आणि जेव्हा तिथं त्यानं तो सिद्धांत काय केला, लागू केला लक्षात ठेवा. पण प्रिंगेल नंतर तिथं जमिनीचं सर्वेक्षण करणारा जाऊन कोण होता, लेफ्टनंट नॅश नावाचा अधिकारी होता. आणि नॅश नंतर पुढे लक्षात ठेवा 1835 मध्ये सरकारनं भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक होता कोण, विनगेट. आणि ह्याच विनगेटच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं 35 ला, आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जमिनीचं सर्वेक्षण करा. म्हणून विनगेटनं माडा आणि मोहोळ या भागामध्ये जमिनीचं काय केलं, सर्वेक्षण केलं लक्षात ठेवा. आणि त्यांनी सांगितलं पुढच्या 30 वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये कोणती पद्धत आणा, रयतवारी पद्धत आणा. याचा अर्थ यांनी 30 वर्षासाठी कोणती पद्धत लागू करायची शिफारस केली, तर त्यांनी शिफारस केली होती कुठली पद्धत लागू करायची, रयतवारी. म्हणून लक्षात ठेवा 1835 पासून 30 वर्ष कधी होतात, 1865 पर्यंत होतात. या काळात महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत होती. आणि कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता, ह्या काळात महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत चालू असताना भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग्ज लक्षात ठेवा. हा परीक्षाला कंबाईनच्या मेन्सला आलेला प्रश्न होता. पण सगळ्यात महत्वाचा हा प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे बऱ्यापैकी मुलांना माहिती नव्हतं लक्षात ठेवा. कारण भारताचा गव्हर्नर कोण होता, त्याच्या काळात महाराष्ट्रात रयतवारी पद्धत होती असा तो प्रश्न आलेला. मग 1835 पासून 65 पर्यंत लॉर्ड हार्डिंग्ज हा सगळ्यात महत्वाचा, त्या कार्यकाळामध्ये 1844 ला तो सगळ्यात महत्वाचा काय राहिला होता, भारताचा गव्हर्नर राहिला होता. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत होती लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन तिथं असे होते ज्याच्यामध्ये वेलेस्ली होता, कॉर्नवालिस होता, पण ते लोक निघून जात होते कारण ते 1835च्या नंतर भारताचे गव्हर्नर नव्हते लक्षात ठेवा. तसा तो प्रश्न सुटत होता. त्यामुळे लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळावर प्रश्न इथे विचारलेला. आणि कंबाईन पूर्वलाही प्रश्न होता लॉर्ड हार्डिंग्जवर, कारण त्याच्या काळात कुठलं युद्ध झालं, इंग्रज सिख युद्ध झालं. ठीक आहे, हा क्वेश्चन आलेला. म्हणजे असे क्वेश्चन येतात लक्षात ठेवा. आता आयोगाने फक्त प्रिंगेल विचारून झाले, पण हे पुढचं सगळं विचारायचं बाकी आहे. हे सगळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असू शकतात, कारण आयोग फक्त प्रिंगेल पर्यंतच गेले लक्षात ठेवा, त्याच्या पुढे गेलं नव्हतं. आणि 1865 नंतर 10 वर्ष म्हणजे 1875 काय झालं, तर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये दक्कनचे काय झाले, दंगे झाले. कारण परिस्थिती एवढ्या हाताच्या बाहेर गेली लक्षात ठेवा, जिथं इंग्रजांच्या विरोधात तो असंतोष होता आणि तो असंतोष दक्कनच्या दंग्याच्या माध्यमातून बाहेर आला. या सगळ्याला महाराष्ट्रामध्ये असलेली जमीन महसूल पद्धत, इंग्रजांचा असलेला अन्यायकारक धोरण, ह्या गोष्टी लागू होत्या लक्षात ठेवा. कारण त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा एवढा मोठा हा असंतोषाचा भडका पुढे दक्कनच्या दंग्याच्या माध्यमातून उडाला. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. आता जर आपण बघितलं तर हे सगळं रयतवारी पद्धतीबद्दल आहे. हा क्वेश्चन सगळा रयतवारी पद्धतीबद्दल आहे. आपण रयतवारी पद्धत इथं कव्हर करू लक्षात ठेवा. आता रयतवारी पद्धत कव्हर करत असताना तिथं तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला इथं की पॉईंट दिलेत लक्षात ठेवा. तर रयतवारी पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात, कॅप्टन थॉमस मनरो लक्षात ठेवा. थॉमस मनरो हा 1820 ते 1827 या काळामध्ये मद्रासचा गव्हर्नर होता. आणि गव्हर्नर म्हणून त्यानं काम करत असताना त्या भागामध्ये त्यानं रयतवारी पद्धत लागू केली. म्हणून त्यानं मद्रास आणि आसाम या भागामध्ये त्यानं रयतवारी पद्धत लावली. त्यामुळे मद्रास आणि आसाममध्ये रयतवारी पद्धत लावणारा कोण होता, थॉमस मनरो होता लक्षात ठेवा. पण कधीपासून ही पद्धत चालू झाली होती, 1820 पासून. त्यामुळे रयतवारी पद्धतीचा प्रवर्तक किंवा रयतवारी पद्धतीचा जनक कोणाला म्हणलं जातं, थॉमस मनरोला म्हणलं जातं. नंतर प्रदेश कोणते होते, 3च प्रदेश होते, मद्रास, बॉम्बे, आसाम. पण लक्षात ठेवा मद्रास आणि आसाम मध्ये पद्धत लावणारा कोण होता, थॉमस मनरो होता. त्यानंतर बॉम्बे मध्ये पद्धत लावणारा कोण होता, एल्फिस्टन होता लक्षात ठेवा. आणि मद्रास मधला फक्त एक जिल्हा होता ज्या जिल्ह्याचं नाव बारामहाल होतं, तिथं पद्धत लावणारा अलेक्झांडर कोण होता, रीड होता.
म्हणजे 3 लोक रयतवारी पद्धतीशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. मनरो, एल्फिन्स्टन, अलेक्झांडर रीड. आणि पद्धत 3च प्रांतात आहे, मद्रास, बॉम्बे आणि आसाम. कंबाईन 2019 ला पूर्वला प्रश्न होता, मद्रास आणि आसाम मध्ये कोणती, मद्रास आणि बॉम्बे मध्ये कोणती पद्धत लागू करण्यात आली, तर रयतवारी पद्धत, लक्षात ठेवा. हा परीक्षेला क्वेश्चन आलेला. त्यानंतर वैशिष्ट्य काय होतं पद्धतीचं, थेट शेतकऱ्यासोबत कनेक्ट होती पद्धत. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा काय, तर याचा अर्थ या पद्धतीचं स्वरूप कसं होतं, रयतवारी पद्धतीचं स्वरूप कसं होतं. रयतवारी पद्धतीमध्ये 2च गोल होते, लक्षात ठेवा. एका गोलमध्ये होता शेतकरी आणि दुसऱ्या गोलमध्ये डायरेक्ट होतं सरकार. याच्यावरच कंबाईन पूर्वला पण कायमदार पद्धतीवर प्रश्न होता, जमीनदारांना सगळ्यात जास्त फायदा झाला. पण इथं मात्र शेतकरी आणि सरकार या दोघांमध्ये प्रत्यक्ष काय होता, संबंध होता. याचा अर्थ काय, प्रत्यक्ष संबंध असणारी कोणती पद्धत आहे, प्रत्यक्ष संबंध असणारी पद्धत रयतवारी आहे, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये शेतकरी थेट सरकारला जबाबदार आहे. जर शेतकऱ्यांनी शेतचारा नाही दिला तर सगळ्यात महत्वाचं कारवाई होणार कोणावर, शेतकऱ्यावर, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्यक्ष संबंध असलेली पद्धत कोणती आहे, तर ती पद्धत रयतवारी आहे. नंतर जमिनीच्या उत्पादनाच्या क्षमतेनुसार शेतसारा निश्चित केला जायचा. उत्पन्नाच्या वंतड उत्पन्नाच्या 50%, उत्पन्नाच्या 66% शेतसारा असायचा, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वंतड 50%, 66% हा शेतसाऱ्याचे दर होते. पण रयतवारी पद्धत लक्षात ठेवा किती टक्के भूभागावर होती, 51%. ईस्ट इंडिया कंपनीनं धारण केलेला 51% भूभाग हा रयतवारी पद्धतीमध्ये येतो, लक्षात ठेवा. शासन आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध आपल्याला इथं दिसतो, लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न आला होता, अशी कोणती पद्धत आहे जिथं प्रत्यक्ष संबंध दिसून येतो, तर ती पद्धत होती रयतवारी. मग रयतवारी पद्धतीवर विचारलेला हा क्वेश्चन, तर सगळे क्वेश्चन इथं कव्हर होतात. त्यामुळे व्यक्तिशः शेतकऱ्यासोबत करार होता. नंतर मध्यस्थांची गरज नव्हती. जमिनीचा मालक शेतकरी मानला गेला, इथं लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा त्यांच्या शेतीचे सगळ्यात महत्वाचं काय करण्यात आले, त्यांना प्रमुख बनवण्यात आलं. हे कीवर्ड्स तुम्हाला महत्वाचे आहेत, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. आता राज्यसेवेला प्रश्न होता, अख्खं गाव शेतसाऱ्यासाठी सरकारला जबाबदार होतं, व्यक्तिशः आणि सामूहिक पद्धतीनं अशी पद्धत कोणती आहे, तर त्या पद्धती तिचं नाव काय होतं, महालवारी, लक्षात ठेवा. त्यामुळे महालवारी अशी पद्धत आहे जिथं व्यक्ती आणि सगळ्यात महत्वाचं पूर्ण गाव हा सरकारला जबाबदार असेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला स्वरूप माहिती पाहिजे, त्यावर तो प्रश्न सुटत होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे जे रयतवारी पद्धतीबद्दल आहे. आणि हे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवा ज्यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये परीक्षेला जर कधी क्वेश्चन आला तर हे क्वेश्चनवर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन बनतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, अचूक विधाने ओळखा. ठीक आहे. तर प्रार्थना समाजावर, आता प्रार्थना समाजावर का प्रश्न टाकला, 3 वर्ष सलग प्रार्थना समाजावर प्रश्न आहे. 2023, 2024, 2025, 2022 ला सुद्धा. म्हणजे याचा अर्थ प्रार्थना समाज आयोग सारखं विचारतं, प्रार्थना समाज व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ज्यांचा ज्यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे ते सगळे समाज व्यवस्थित करा, ज्यांच्यावर परीक्षेला एखादा तरी प्रश्न फिक्स असतो. त्यातला प्रार्थना समाज. प्रार्थना समाजावर ख्रिश्चन धर्मतत्वाचा प्रभाव नव्हता. प्रार्थना समाजाच्या वतीनं भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबईमध्ये पहिली रात्र शाळा काढली. प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा. त्यांनी स्त्री विवाहाचं वय 20 वर्ष असावं असं मत मांडलं. आणि प्रार्थना समाजाचा इतिहास हा ग्रंथ द्वारकानाथ वैद्य यांनी लिहिला. 4 वाक्य आहेत. त्यातलं पहिलं वाक्य लक्षात ठेवा, प्रार्थना समाजावर ख्रिश्चन धर्मतत्वाचा प्रभाव नव्हता असं वाक्य आहे. पण सगळ्यात महत्वाचं तो प्रभाव होता, प्रार्थना समाजावर तो प्रभाव होता, लक्षात ठेवा. त्यामुळे अ नंबरचं वाक्य काय आहे, चुकीचं आहे. खाली पर्याय बघा, अ नंबर तुम्हाला दिसतंय कुठं, 1 नंबरला अ आहे, इथं पण अ आहे. याचा अर्थ तुमचे 2 पर्याय ऑटोमॅटिक काय झाले, कमी झाले, लक्षात ठेवा. त्यानंतर 2 नंबरचं वाक्य, प्रार्थना समाजामध्ये भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी पहिली रात्र शाळा मुंबईमध्ये काढली, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर प्रार्थना समाजाचे अध्यक्ष त्यांनी विवाहाचं वय 20 सांगितलं, हे बरोबर आहे. आणि प्रार्थना समाजाचा इतिहास हा ग्रंथ द्वारकानाथ वैद्य यांनी लिहिला, हा पण बरोबर आहे. मग याचं उत्तर आहे ब कड असलेला पर्याय तुम्हाला 3 नंबरला दिसेल, तो त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि 2024-25 ला तुम्ही लक्षात ठेवा, कंबाईनच्या पेपरमध्ये इतिहासाचे प्रश्न विचारताना वरीलपैकी सर्व ऑप्शन नाहीच आहे. वरीलपैकी सर्व ऑप्शन आयोगानं दिला नाही. पहिल्या ऑप्शन मध्ये अ ब बरोबर, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ब क बरोबर, तिसऱ्या ऑप्शन मध्ये ब क ड बरोबर, चौथ्या ऑप्शन मध्ये अ ब क बरोबर. वरीलपैकी सर्व नाही. आणि 24-25 ला विचारलेल्या क्वेश्चन मध्ये अजून एक गोष्ट आहे, काय तर सगळ्यात महत्वाचं 4 वाक्य दिलेत, त्यातलं एक वाक्य नेहमी आयोगानं काय दिलंय, चूक दिलंय, लक्षात ठेवा.
म्हणजे त्याचं उत्तर अबक किंवा बकड असंच राहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याचशा प्रश्नाची उत्तर हे तुम्हाला 3 सुद्धा दिसते. लक्षात ठेवा का त्याच्यामध्ये बकड आहे. कधी पहिलं वाक्य चुकीचं, कधी सी नंबरचं वाक्य चुकीचं, कधी ड चुकीचं दिलंय, म्हणजे असं पण केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं सेम पर्याय असे राहिलेत, अब बक अबक बकड असं ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये बकड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रार्थना समाजावर ख्रिश्चन धर्म तत्वाचा प्रभाव नव्हता असं दिले, पण प्रभाव होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला प्रार्थना समाज करून जायचंय. लक्षात ठेवा, कुठला समाज करायचा आपल्याला, प्रार्थना समाज. मग प्रार्थना समाज करत असताना प्रार्थना समाजाचे जेवढे पण कीवर्ड्स आहेत लक्षात ठेवा, ते कीवर्ड्स व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर आपल्याला परीक्षेला क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्यामुळे प्रार्थना समाजाचे कीवर्ड्स लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा प्रार्थना समाजाचा अभ्यास करायचा आहे. काही महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे, ज्याच्यावर 100% परीक्षेला पाठीमागच्या 4 वर्षात आयोगानं क्वेश्चन टाकलेत. 2025 ला सुद्धा क्वेश्चन होते. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा प्रार्थना समाजाची स्थापना हा महत्वाचा मुद्दा आहे. कधी झाली स्थापना, तर 31 मार्च 1867 ला. कुठं झाली स्थापना, मुंबईमध्ये. लक्षात ठेवा, ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी काय होतं, तर त्या दिवशी होती पापमोचिनी एकादशी. काय होती त्या दिवशी, पापमोचिनी एकादशी होती. लक्षात ठेवा, ज्या दिवशी प्रार्थना समाजाची काय झाली, स्थापना झाली. पण प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेतून झाली, तर त्याचे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक, ब्राह्मो समाजामधून प्रार्थना समाज आला, त्यानंतर केशवचंद्र सेन यांच्या प्रभावातून प्रार्थना समाज आला, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं परमहंस सभेमधून प्रार्थना समाज आला. हे 3ही वाक्य बरोबर आहेत. त्यानंतर प्रार्थना समाजाचं जर सदस्य व्हायचं असेल तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं एक शपथ घ्यावी लागायची. लक्षात ठेवा, ती शपथ काय होती, अस्पृश्यांनी तयार केलेलं जेवण, मुस्लिमांनी आणलेलं पाणी हे मी सगळं पिणार आणि वरून मी जातीभेद मानणार नाही, अशी शपथ घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं सदस्य होता येत होतं. आणि अशी शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर डॉक्टर राघो भांडारकर होते. लक्षात ठेवा, राघो भांडारकर करते सुधारक होते, कारण त्यांच्यावर आता सुद्धा राज्यसेवेला प्रश्न आला होता ना, त्याने आपल्या मुलींचा, विधवा मुलीचा परत एकदा पुनर्विवाह लावून दिला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा प्रश्न होता राज्यसेवेला. करते सुधारक होते, त्यांनी पावाचा तुकडा खाल्ला होता आणि ते स्वतः या प्रार्थना समाजाचे परमहंस सभेचे करते सदस्य झालते, पण तिथं ऑप्शन परमहंस नव्हता, म्हणून ती प्रार्थना समाजाची सुद्धा ती शपथ बनते. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर प्रार्थना समाजामध्ये कोणकोणते सदस्य होते, तर प्रार्थना समाजाचे सगळे सदस्य लक्षात ठेवताना नाव लक्षात कसे ठेवायचे, जे लोक मुंबई विद्यापीठाचे पदवीधर ते लोक प्रार्थना समाजाचे सदस्य. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे प्रार्थना समाजाच्या सदस्यामध्ये न्यायमूर्ती रानडे होते, डॉक्टर भांडारकर होते. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वामन आबाजी मोडक होते, त्यानंतर केटी तेलंग होते, बाळ मंगेश वागळे होते. लक्षात ठेवा. चंदावरकर नावाचे व्यक्ती होते, असे बरेचसे भाऊ महाजन होते. लक्षात ठेवा, असे बरेचसे लोक हे प्रार्थना समाजाचे तुम्हाला सदस्य दिसतील. 3 तरखडकर बंधू होते, आत्माराम, दादोबा आणि भास्कर तरखडकर सुद्धा महत्वाचे आहेत. प्रश्न आला कंबाईनच्या मेन्सला, एक हिंदू या टोपण नावानं त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. लक्षात ठेवा. ठीक आहे, सदस्य. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रार्थना समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं, प्रार्थना समाजाचं ब्रीद वाक्य होतं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. आपलं ब्रीद वाक्य होतं सत्यमेव जयते, आणि घोष वाक्य होतं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. हे ब्रीद वाक्य घोष वाक्य दोन्ही लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. घोष वाक्य होतं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, आणि ब्रीद वाक्य होतं लक्षात ठेवा सत्यमेव जयते. हे दोन्ही पण आयोगाचे प्रश्न आहेत. त्यानंतर प्रार्थना समाजाची तत्व कुणी ठरवली, न्यायमूर्ती रानडे. प्रार्थना समाजाची उपासना पद्धती कुणी ठरवली, तर डॉक्टर भांडारकर. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं, सुबोध पत्रिका. आयोगाचा क्वेश्चन होता. लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचं व्यासपीठ कुठलं होतं, तर व्यासपीठ होतं इंदू प्रकाश नावाचं वर्तमानपत्र. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे इंदू प्रकाश महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. अनाथ आश्रम सगळ्यात महत्वाचं कुठं बांधलं होतं, पंढरपूर. हा पण परीक्षेला आता क्वेश्चन आला होता, आयोगानं नाशिक दिलं होतं. लक्षात ठेवा. अनाथ आश्रम तिथं बांधताना तिथल्या लोकल व्यक्तीनं मदत केली होती, रावजी भोसले. त्या लोकल व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, रावजी भोसले महत्वाचे आहेत. त्यानंतर प्रार्थना समाजामध्ये जे लोक काम करत होते का, कोणते सदस्य, तर त्या सदस्यांवर हल्लीच्या काळामध्ये क्वेश्चन येतात. मग सदस्यांचं प्रार्थना समाजाला असलेलं योगदान काय, याचा अभ्यास पाहिजे आपला, ज्याच्यावर प्रश्न येतात. पहिला व्यक्ती महर्षी वीरा शिंदे. लक्षात ठेवा, महर्षी वीरा शिंदे यांची संस्था डिप्रेस क्लासेस मिशन प्रार्थना समाजाचा भाग आहे. गोपाळ कृष्ण गोखले भारत सेवक समाज, परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे.
गोपाळकृष्ण गोखले यांचा भारत सेवक समाज. तिसरं नामजोशी सोशल सर्व्हिस लीग, नामजोशीची संघटना लक्षात ठेवा, सोशल सर्व्हिस लीग. त्यानंतर पंडिता रमाबाईची संस्था आर्य महिला समाज, जे की सगळ्यात महत्वाचं रमाबाई रानडे त्याचं काम करायचं, तो पण प्रश्न होता लक्षात ठेवा. पण पंडित रमाबाईची आर्य महिला समाज आहे, या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे या वेगवेगळ्या संस्था ज्या परीक्षेला विचारतात, कारण प्रार्थना समाजाच्या सदस्यांनी प्रार्थना समाजासाठी काम करताना कोणत्या संस्था स्थापन केल्या ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, जी प्रार्थना समाजाची तुम्हाला माहिती देते त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं प्रार्थना समाजाच्या काही विशेष बाबी म्हणून सुद्धा तुम्हाला टेबल तुमच्या समोर मांडायला मला आवडेल, की जे मी तयार केलेले या वर्षी सगळ्या अशा फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्या गोष्टी तयार करतोय लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं प्रार्थना समाज, आधुनिक विचारांची सुधारणा चळवळ महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिल्यांदा चालू केली असा समाज पहिला होता प्रार्थना समाज. प्रार्थना समाज हा ब्राह्मो समाजाची महाराष्ट्रातील शाखा होता, हे विसरू नका लक्षात ठेवा. तेव्हा ब्राह्मो समाजाची महाराष्ट्रातील शाखा कोणता समाज आहे तर प्रार्थना समाज आहे. त्यानंतर 1867 ला मुंबईमध्ये स्थापना झाली. पहिले अध्यक्ष कोण होते हा सुद्धा परीक्षेला प्रश्न होता लक्षात ठेवा. पहिले अध्यक्ष आणि संस्थापक या नात्यानं तुम्हाला प्रार्थना समाजामधले आत्माराम पांडुरंग तरखडकर हे व्यक्ती महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. मुख्य केंद्र मुंबई होतं लक्षात ठेवा. एकेश्वरवादाचा प्रसार त्यांनी केला होता. ईश्वर एकच आहे आणि ईश्वर एकच आहे ही संकल्पना सुद्धा त्यांनी समाजाला सांगितली होती. ब्राह्मो समाजाने हेच आणलं होतं, ईश्वर एकच आहे, एकेश्वरवाद ही संकल्पना राबवण्यासाठी खऱ्या अर्थानं आत्मीय समाज वगैरे पुढे ब्राह्मो समाजाने स्थापन केला होता. पण तसंच यांनी पण याच्यावर भर दिला. महिला एज्युकेशनचा विचार त्यांनी प्रमाण मांडला. सामाजिक आणि सुधारणा आणि नैतिक उन्नती लक्षात ठेवा, या गोष्टी त्यांच्या महत्वाच्या होत्या. ठीक आहे, मूर्तीपूजेची वर्षानुवर्षे चालत आलेली चौकट मोडणं आणि आध्यात्मिक नैतिक बंधुभाव लोकांमध्ये निर्माण करणं हे ज्या समाजाचा उद्देश होता तो समाज प्रार्थना होता, ज्याच्यावर आयोगाचा क्वेश्चन आलेला आहे. उद्देश विचारले होते, आध्यात्मिक नैतिक उन्नती साधणं कुठल्या समाजाचं काम आहे, प्रार्थना समाजाचं काम होतं. जातीभेद आणि अस्पृश्यता काय करणं, नष्ट करणं लक्षात ठेवा. त्यानंतर एकेश्वरवादावर विश्वास होता, जातीभेद अस्पृश्यता नष्ट केली. महिला एज्युकेशनला महत्व दिलं. प्रार्थना भजन आणि उपदेशपर व्याख्यानं त्यांनी दिले. त्यामुळे लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते त्या अभंगाचं निरूपण त्या सदस्यांसमोर प्रार्थना समाजाच्या होत होतं लक्षात ठेवा. त्यामुळे संत तुकाराम महाराज हे प्रार्थना समाजाचे काय आहेत, आदर्श आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रार्थना भजन आणि उपदेशपर व्याख्यानं या सदस्यांसमोर चालायचे. कार्यवाह सगळ्यात महत्वाचं, आता इथं हे दुसऱ्या यातलं आलं लक्षात ठेवा. मग हे सगळ्यात महत्वाचं सत्यशोधकची माहिती आली इथं. पण सगळ्यात महत्वाचं ह्यांची सभा दर शनिवारी भरायची लक्षात ठेवा. यांची सभा कधी भरत होती, दर शनिवारी भरत होती. आणि दर रविवारी भरणारा समाज होता सत्यशोधक समाज. नंतर ब्राह्मो समाज सुद्धा दर शनिवारी त्यांची प्रार्थना व्हायची. ठीक आहे, ते इथले दोन मुद्दे इथं विशेष येतं, त्या विशेष बाबी यांच्या नाहीत लक्षात ठेवा, त्या चुकून इथं आलेले मुद्दे आहेत. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा जे प्रार्थना समाजाशी संबंधित आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतात, त्यामुळे ही माहिती लक्षात असू द्या. सोबत अख्खा प्रार्थना समाज करा ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे प्रार्थना समाज कव्हर झाला, सोबत हा क्वेश्चन पण बघा. ख्रिश्चन धर्मतत्वाचा प्रभाव नव्हता, पण असं ते वाक्य चुकीचं आहे, प्रभाव होता लक्षात ठेवा. त्यामुळे ते तिथं तुम्हाला सांगता येईल बरोबर विधान. त्यानंतर पुढं 3 नंबरचा क्वेश्चन लक्षात ठेवा. 3 नंबरचा क्वेश्चन होता, मुस्लिम धर्मातील पाश्चिमात्य प्रभावाविरुद्धची खालीलपैकी कोणतं पहिलं आंदोलन होतं. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं मुस्लिम धर्मामधील पाश्चिमात्य प्रभावाविरुद्ध खालीलपैकी कोणतं आंदोलन होतं, देवबंद चळवळ, वहाबी आंदोलन, खाकसार आणि अलीगड. तर त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा वहाबी आंदोलन. वहाबी आंदोलनावर कंबाईन पूर्वला प्रश्न होता म्हणून हा प्रश्न टाकला इथं. परत प्रश्न काय विचारला होता, वहाबी आंदोलनाचं केंद्र कोणतं होतं. वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं पटना. हा क्वेश्चन आलता ना परीक्षेला. मग वहाबी आंदोलनावर पण पुढे प्रश्न जाऊ शकतात, त्यामुळे वहाबी आंदोलन महत्वाचं आहे लक्षात ठेवा. वहाबी आंदोलनाला सगळ्यात महत्वाचं मुस्लिम सत्ता त्यांचा प्रश्न आला होता. वहाबी आंदोलनाचा उद्देश काय होता लक्षात ठेवा. वहाबी आंदोलनाचा उद्देश होता भारतामध्ये मुस्लिम राजवट परत एकदा आणणं. त्यामुळे भारतामध्ये मुस्लिम राजवट परत आणणं हा महत्वाचा मुद्दा घेऊन हे आंदोलन चालू झालं होतं. 1857 नंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात जिहाद पुकारला होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे भारताला दारुल इस्लाम बनवणं हा या मुवमेंटचा उद्देश होता लक्षात ठेवा.
दारुल इस्लाम बनवणं म्हणजेच भारतामध्ये मुस्लिम राजवट आणणं लक्षात ठेवा. त्यामुळे वहाबी आंदोलन 1857 नंतर मोठ्या प्रमाणात चालू झालं. पहिल्यांदा ठिकाण होतं सिताना लक्षात ठेवा, पण पटनापासून बऱ्याचशा लोकांनी त्या आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यामुळे पटना हे पुढच्या काळामध्ये मुख्य केंद्र राहिलं. वहाबी आंदोलनाचं नेतृत्व बरेलीचे सय्यद अहमद यांनी केलं होतं लक्षात ठेवा. आणि सय्यद अहमद यांनी बरेली या ठिकाणी वहाबी पंथाची स्थापना केली होती. हा राज्यसेवा मेन्सला 2024ला प्रश्न होता लक्षात ठेवा. बरेलीमध्ये वहाबी पंथ स्थापन करणारे कोण होते? सय्यद अहमद लक्षात ठेवा, जे या वहाबी चळवळीचं काय करतात? नेतृत्व करतात लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामचं पुनर्जीवन व्हावं यासाठी अब्दुल वहाब नावाचा व्यक्ती काम करत होता आणि या अब्दुल वहाबच्या नावामुळं त्याला वहाबी आंदोलन असं सुद्धा नाव मिळालेलं आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अब्दुल वहाबनी मार्गदर्शन केलं होतं सय्यद अहमदला आणि सय्यद अहमद यांनी भारतामध्ये आपलं काम चालू केलं होतं. हे सय्यद अहमद म्हणजे आपले सर सय्यद अहमद खान नव्हे. सर सय्यद अहमद खान वेगळे आहेत, जे अलीगड चळवळीचे नेतृत्व करणारे होते, पण वहाबी चळवळीचे बरेलीचे सय्यद अहमद नावाचे व्यक्ती होते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारतील तर ते महत्वाचे व्यक्ती आपल्याला दिसून येतात लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वहाबी आंदोलन महत्वाचं. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं लक्षात ठेवा वहाबी आंदोलनावर. त्यांचं एक पुस्तक होतं सिरात ए मुस्तकीन नावाचं. हे पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे. सिरात ए मुस्तकीन नावाचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये त्यांनी वहाबी चळवळीबद्दल सगळं लिहिलेलं आहे. पण वहाबी चळवळ एल्गिनच्या काळामध्ये बंद झाली. एल्गिननं बंद केली चळवळ दडपशाहीच्या माध्यमातून. कारण 2 लोकांच्या हत्या झाल्या होत्या. एक पहिला व्यक्ती होता जो भारताचा व्हाईसराय होता, त्याचं नाव काय होतं? मेओची झालेली हत्या ही इंग्रजांना न आवडणारी गोष्ट होती, कारण तो व्हाईसराय होता. आणि सगळ्यात महत्वाचं कलकत्त्याचे एक न्यायाधीश होते नॉर्मन, यांची एक हत्या झाली होती. आणि या 2 हत्याला वहाबी लोक जबाबदार आहेत असा इंग्रजांना संशय होता, म्हणून त्यांनी दडपशाहीच्या माध्यमातून वहाबी चळवळ बंद करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर वहाबी चळवळीवर प्रश्न विचारतात. इंग्रजी सत्तेला विरोध, इस्लामच्या रूढी प्रथा परंपराला पाठिंबा देऊन त्यांनी ही चळवळ चालू केलेली तर आपल्याला दिसते लक्षात ठेवा. त्यानंतर देवबंद आंदोलन 1866ला झालं होतं लक्षात ठेवा. यूपी मधल्या सहारनपूर जिल्ह्यामध्ये देवबंद नावाचं ठिकाण होतं. तिथं स्कूल काढून तिथून इस्लामचा प्रसार आणि प्रचार करायचा होता. आणि भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला आणि इंग्रजी व्यवस्थेला त्यांनी सुद्धा विरोध केलेला दिसतो लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी सुद्धा इंग्रजी सत्तेच्या विरोधात जिहाद पुकारलेला आपल्याला दिसून येतो. देवबंद आंदोलन, त्या देवबंद आंदोलनाचे नेते होते वनोत्ती आणि गंगोई नावाचे लोक लक्षात ठेवा. कधी नेतृत्वावर प्रश्न आला तर हे 2 नाव महत्वाचे लक्षात ठेवा, वनोत्ती आणि गंगोई. इंग्रजी शिक्षणाला विरोध, इंग्रजी सत्तेला विरोध, पण भारतामध्ये इस्लामच्या राजवटीला पाठिंबा किंवा इस्लामला मान्यता किंवा त्याचाच प्रसार आणि प्रचार करणं हे स्कूलच्या माध्यमातून करायचं होतं. त्यासाठीच हा त्यांचा लढा आपल्याला दिसतो. अलीगड चळवळ, सर सय्यद अहमद खान लक्षात ठेवा. सर सय्यद अहमद खान पाश्चिमात्य विचारधारेला समोर ठेवून इस्लामच्या रूढी प्रथा परंपरेला विरोध करण्याचं काम किंवा वर्षानुवर्षे चालत आलेल्या ज्या प्रथा होत्या त्याला विरोध करण्याचं काम सर सय्यद अहमद खाननी अलीगड चळवळीच्या माध्यमातून केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. आणि खाकसार म्हणजे मुस्लिमांची लढाऊ संघटना आहे, ज्याच्यावर अगोदरच कंबाईनला प्रश्न आलेला होता. ठीक आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, मुस्लिम धर्मातल्या पाश्चिमात्य विचारधारा विरोध पहिलं आंदोलन कोणी चालू केलं होतं तर ते होतं वहाबी चळवळ लक्षात ठेवा. ठीक आहे. वहाबी चळवळीबद्दल माहिती लक्षात असू द्या, क्वेश्चन बनतात. त्यानंतर वहाबी आंदोलन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं आंदोलन आहे. आता पाश्चिमात्य प्रभावाविरुद्धचं पहिलं आंदोलन आहे म्हणून महत्वाचं आहे ना, त्यामुळे तर परीक्षेला क्वेश्चन येतात लक्षात ठेवा. कारण ज्या गोष्टी पहिल्या असतात त्या महत्वाच्या असतात, त्याच्यावर क्वेश्चन बनतात. त्यामुळे नेहमी पहिल्या झालेल्या घटना लक्षात ठेवत चला. इस्लामचा शुद्ध स्वरूपात प्रचार करणं, त्यानंतर गैरप्रथा दूर कर, अत्याचाराविरुद्ध उभं राहा, हे म्हणणं होतं सय्यद अहमद बरेलवी यांचं. हे नेते होते लक्षात ठेवा. सय्यद अहमद नाव सांगितलं, बरेलीचे होते, त्यांना बरेलवी पण म्हणलं जातं लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं बरेलीमध्ये त्यांनी पंथ सुद्धा वहाबी स्थापन केला होता आणि नेतृत्व देऊन त्यांनी हे आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम केलं होतं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक धार्मिक राजकीय चळवळ म्हणून सुद्धा या चळवळीला ओळखलं जातं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सय्यद अहमद बरेलवी संस्थापक होते. मुख्य केंद्र पाटणा होतं बिहार. सिताना प्रांतापासून ती सुरुवात झाली होती. हिंदुकुश पर्वतामधलं छोटं गाव होतं सिताना लक्षात ठेवा. पण पाटणा महत्वाचं आहे. उद्दिष्ट होतं गैरप्रथा दूर करणं, त्यात शुद्ध इस्लामचा प्रसार करणं, धार्मिक सुधारणा घडवणं आणि ब्रिटिश सत्तेविरोधात उभं राहणं लक्षात ठेवा. कारण त्यांचं अंतिम ध्येय होतं लक्षात ठेवा, भारतामध्ये मुस्लिमांची राजवट काय करणं, स्थापन करणं. तेव्हा भारतामध्ये मुस्लिमांची राजवट स्थापन करणं हा अंतिम ध्येय समोर ठेवून त्यांनी आपलं काम चालू केलं.
त्यानंतर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाचा प्रसार झाला होता, लक्षात ठेवा. पण जनतेतील स्वाभिमान संघटना वगैरे इथं दिसतात, पण पाटणा हे बिहार मधलं केंद्र हे प्रमुख होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, वाबी आंदोलन प्रश्न विचारला होता म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. बाकीतली सगळी माहिती लक्षात ठेवा ज्याच्यावर क्वेश्चन परीक्षेला असतात. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाबद्दल क्वेश्चन टाकला, महाराष्ट्राशी संबंधित असलेला समाज ज्यावर प्रश्न विचारले जातात. तर दिलेल्या विधानाचा विचार करून बरोबर विधानं ओळखा. सत्यशोधक समाजामध्ये सर्व जाती धर्माच्या सदस्यांना सदस्यत्व खुलं होतं, लक्षात ठेवा. पहिलं वाक्य आहे. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायण कडलक होते, लक्षात ठेवा. आणि सत्यशोधक समाजाची बैठक दर रविवारी होत असे. हे 3 वाक्य आहेत. तिन्ही विधानं काय आहेत तर बरोबर आहेत, लक्षात ठेवा. म्हणून उत्तर आहे सर्व बरोबर, हे आपल्याला इथं सांगता येईल. ठीक आहे. आता सत्यशोधक समाज महत्वाचा, काही की पॉइंटला धरून प्रश्न विचारतात. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला. ठीक आहे. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष महात्मा फुले, लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचे त्यांच्यासोबत काम करणारे वेगवेगळे सदस्यांची नावं ते सुद्धा लक्षात ठेवा ज्यावर प्रश्न विचारतात. एवढंच नाही तर त्या सदस्यांनी सत्यशोधक समाजाचं काम करत असताना केलेलं कार्य, ज्या कार्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते तुकाराम पडवळ, ज्यांच्यावर राज्यसेवेला क्वेश्चन होता. कंबाईनलाही पुढे प्रश्न होता. तुकाराम पडवळ हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं जातीभेद विवेकसार. त्यामुळे जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिणारे तुकाराम पडवळ महत्वाचे आहेत, ज्या पुस्तकाचं उद्घाटन महात्मा फुलेंनी केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे जातीभेद विवेकसार प्रश्न आला होता, ती माहिती महत्वाची आहे. त्यानंतर कृष्णराव भालेकर जे सत्यशोधक समाजाचे महत्वाचे मेंबर राहिले होते. कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र चालू केलं, ज्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार चालू केला. नाम लोखंडे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, ज्यांनी सगळ्यात महत्वाचं कामगार चळवळीचे त्यांना जनक म्हणतात. यावर्षी कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता. तर दीनबंधू हे वर्तमानपत्रामधून कामगारांचे प्रश्न कंटिन्यू मांडणारे व्यक्ती कोण होते? नाम लोखंडे होते. नंतर सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं दीनबंधू, लक्षात ठेवा. त्यामुळे दीनबंधू काय होतं प्रश्न आला होता, मुखपत्र होतं. त्याच्यामधून सगळ्यात महत्वाचं पहिल्या महिला संपादक कोण होत्या तर त्या होत्या तानुबाई बिर्जे. त्यांच्यावर पण प्रश्न आलेला, पण लक्षात असू द्या तानुबाई बिर्जे यांचे वडील होते देवराम ठोसर. तानुबाई बिर्जे यांचे वडील कोण होते? देवराम ठोसर होते, जे महात्मा फुलेंचे सहकारी होते. महात्मा फुलेंनी शिक्षण देण्यासाठी ज्या शाळा चालू केल्या त्या शाळा चालू करणाऱ्यामध्ये देवराम ठोसर यांचं सगळ्यात महत्वाचे योगदान राहिले. महात्मा फुले यांना दांडपट्टा शिकवला कोणी? लक्षात ठेवा. तर त्या होते सगळ्यात महत्वाचे व्यक्ती लहुजी वस्ताद साळवे. पण लहुजी वस्ताद साळवे यांच्या भावाच्या मुलगी, लक्षात ठेवा, मुक्ता साळवे या अस्पृश्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या, मुक्ता साळवे. त्यामुळे मुक्ता साळवे महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. महात्मा फुले यांचे सहकारी, लक्षात ठेवा, बापूजी हरी शिंदे. आता मी तुम्हाला हे का सांगतोय म्हणजे सत्यशोधक समाजावर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली आहे, पण ही इन्फॉर्मेशन वेगळी आहे. कारण प्रश्न बनतात आता कसे, लक्षात ठेवा. प्रश्न बनतात असे महात्मा फुले यांचे सदस्य सहकारी आणि त्या सहकार्याने केलेलं काम, ज्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. मी हे सगळे तुम्हाला महात्मा फुले यांच्या सोबतचे सहकारी सांगतोय आणि त्या सहकार्यांचं महत्वाचं काम काय, त्यांनी काय केलं, त्यांच्यावर प्रश्न बनतात. त्यामुळं बापूजी हरी शिंदे महात्मा फुलेंचे सहकारी होते, पण त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या कन्या होत्या, लक्षात ठेवा. काय त्यांचं नाव होतं? ताराबाई शिंदे. तर ताराबाई शिंदेचं एक पुस्तक होतं, लक्षात ठेवा. त्या पुस्तकाचं नाव काय होतं तर स्त्री पुरुष तुलना. या ग्रंथातल्या विचारांना त्यांनी मांडलेल्या महात्मा फुलेंचं पाठिंबा राहिला होता किंवा त्यांनी सपोर्ट केला, लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा फुलेंचे सहकारी, त्यांच्या सहकार्याची पुढची पिढी, ज्यावर परीक्षेला सध्याच्या काळामध्ये क्वेश्चन येताना दिसतात. त्यामुळे व्यक्ती आणि केलेलं काम हे माहिती असायला पाहिजे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला 1200 रुपये खर्च करून छापखाना भेट देणारे कोण होते तर सगळ्यात महत्वाचं 2 महत्वाचे लोक ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता, लक्षात ठेवा, व्यंकू काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यवार. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाच्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आताच परीक्षेला क्वेश्चन होता, सत्यशोधक शाहू महाराजांनी कोणत्या समाजाला संजीवनी दिली? कंबाईनच्या मेनचा क्वेश्चन आहे. सत्यशोधक समाजाला शाहू महाराजांनी संजीवनी दिली, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण 1911 ला कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाहू महाराजांनी काय केली? स्थापना केली. मग तुम्ही स्पेशल लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला विचारू शकतं, जर सत्यशोधक समाजाला संजीवनी दिली, हा जर आयोगाने आता क्वेश्चन विचारलाय तर लक्षात ठेवा आयोग तुम्हाला 1911च्या
कोल्हापूरमध्ये स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाबद्दल क्वेश्चन करू शकतं, विचारू शकतं. अध्यक्ष कोण होते? परशुराम भाऊ गोसवडकर अध्यक्ष होते. त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव. त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते? अण्णासाहेब लट्टे. कार्यवाह कोण होते? कार्यवाह होते हरिभाऊ चव्हाण, लक्षात ठेवा. आणि सदस्य कोण होते? मोहम्मद डोंगरे, बाबूराव यादव आणि महादेव बोडस हे सदस्य होते. ठीक आहे, हे सगळे सदस्य म्हणजे हे सगळे कोल्हापूर सत्यशोधक समाजाचे कार्य करणे. पण सगळ्यात जास्त प्रभाव शाहू महाराज यांच्यावर ज्या समाजाचा राहिला होता त्या समाजाचं नाव होतं आर्य समाज. 1916ला त्यांनी आर्य समाजाची तत्व स्वीकारलेत आणि 1918ला त्यांनी आर्य समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन केली आहे, ज्याचे प्रमुख होते, लक्षात ठेवा, डी.टी. मालक. सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्यावर आर्य समाजाचा राहिला होता. मी आर्यवासी आहे असं ते स्वतः म्हणायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 1916ला आर्य समाजाचे तत्व स्वीकारले आणि 18ला त्यांनी तिथं शाखा स्थापन केली. जे महत्वाचं आहे, परीक्षेला येऊ शकतं हे, तर हे पण माहिती असू द्या. सोबत सत्यशोधक समाज सगळा करा. सत्यशोधक समाज करताना त्यांच्या सोबत काम करणारे जे सहकारी होते त्यांचं असलेले योगदान विचारतात. नंतर प्रश्न होता, लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं सातारा सत्यशोधक समाजाचा बालेकिल्ला होता, पण तिथं जलशाच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा प्रसार केला होता. मग रामचंद्र घाडगे होते, भाऊराव पाटोळे होते, लक्षात ठेवा, हे ज्योतिराम फाळके होते. हे सगळे लोक आयोगाने 2024ला कंबाईनला विचारले होते. त्यामुळे जलशाच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा प्रसार करणारे कोण होते? रामचंद्र घाडगे, ज्योतिराम फाळके, भाऊराव पाटोळे. हे नाव लक्षात असू द्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. ठीक आहे, त्यामुळे सत्यशोधक समाज अशा पद्धतीने व्यवस्थित करा. दर रविवारी सत्यशोधक समाजाची बैठक भरायची. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सत्यशोधकचं सदस्यत्व खुलं होतं. इलैया सालोमन हे ज्यू धर्मीय व्यक्ती सत्यशोधक समाजाचे मेंबर होते. डॉक्टर गावडे यांच्या घरी दर सोमवारी, दर रविवारी, लक्षात ठेवा, आपलं सोमवार पेठेत दर रविवारी काय होत असेल? सभा होत असेल. ठीक आहे, त्यामुळे दर रविवार यांचा महत्वाचा होता, जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारतील. 1873चा समाज आहे. संस्थापक महात्मा फुले. स्थापना 24 सप्टेंबर 1873. कार्यवाह नारायण कडलक. बैठक दर रविवारी घेतली जायची. कुणाच्या घरी? डॉक्टर गावडे. कोणत्या पेठेत? सोमवार पेठेत, लक्षात ठेवा. जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचा सगळ्यात महत्वाचा प्रसार करणं, शूद्र अतिशूद्रांना न्याय देणं, सामाजिक समता आणि बंधुत्व. आता आठवलं, 2024ला कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता, कोणता? अतिशूद्र भारताचे मूळ निवासी आहेत. हे वाक्य कोणाचं आहे? अतिशूद्र हे भारताचे मूळ निवासी आहेत. हे वाक्य महात्मा फुले यांचं आहे. महात्मा फुले यांच्यावर तो प्रश्न होता, कारण शूद्र अतिशूद्रांच्या शिक्षणाचा विचार पहिल्यांदा मांडणारी व्यक्ती कोण आहेत? लक्षात ठेवा, महात्मा फुले आहेत. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्य समोर आणण्याचा, सत्य दाखवण्याचा, सत्याचा मार्ग निवडण्याचा, लोकांना सगळ्या या गोष्टी सांगण्याचं काम पहिल्यांदा ज्या समाजाने केलं तो समाज आहे सत्यशोधक. त्यामुळे महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो ती सगळी माहिती व्यवस्थित बघा. एखादा क्वेश्चन इथं जमून जातो. त्यानंतर खालील उठाव आणि त्यांचे प्रदेश यांच्या जोड्या लावा. आयोग उठावावर लोकेशन विचारतं, प्रदेश, जिथं 2025ला कंबाईन पूर्वला आयोगाचा काय होता? क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आयोगाने क्वेश्चन टाकला होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्यांच्यावर पुढच्या काळामध्ये सुद्धा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, लक्षात ठेवा. संताळ उठाव, कोलाम उठाव, ओहम उठाव, बिल्ल उठाव. संताळ उठाव झाला होता बिहार बंगालच्या परिसरामध्ये. कोलाम उठाव झाला होता रांचीमध्ये. ओम सरदारांचं बंड होता आसाममध्ये. बिल्ल उठाव होता पश्चिम भारतामध्ये, आपलं खानदेशमध्ये. लोकेशन एक जास्त विचारतात. आणि दुसरा मुद्दा विचारण्यासारखा तिथलं काय सांगा? नेतृत्व सांगा. लोकेशन आणि नेतृत्व हे दोन असे मुद्दे आहेत ज्यांच्यावर आयोगाचे उठावावर प्रश्न जातात. त्यामुळे 3 उठाव तुम्ही करायचे आहेत: आदिवासी उठाव, शेतकरी उठाव आणि सगळ्यात महत्वाचा 1857चा उठाव. तर हा क्वेश्चन आदिवासी उठावावरचा आहे. आता संताळ उठावाचं नेतृत्व बिहार आणि बंगालमध्ये कुणी केलं होतं? लक्षात ठेवा, संताळ उठावाचं नेतृत्व करणारे 2 लोक होते, सिद्धू आणि कान्हू. त्यामुळे सिद्धू आणि कान्हू या 2 लोकांनी संताळ उठावाचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं, लक्षात ठेवा, सिद्धू आणि कान्हू. ठीक आहे, तर संताळ उठाव महत्वाचा आहे, जो झाला होता 1855 मध्ये. ठीक आहे, कुठं झाला होता? राजमहल मध्ये. कुठं झाला होता? राजमहल जिल्ह्यामध्ये झाला होता, लक्षात ठेवा. ओ मॅली या इंग्रज अधिकाऱ्यानं या उठावाची माहिती इंग्रजांना दिली होती. ओ मॅली महत्वाचा आहे. संताळाचा संबंध कशासोबत होता? जमीन लागवड. आयोगाचा PYQ आहे, लक्षात ठेवा.
ठीक आहे, जमीन लागवड सोबत संबंध आहे. ठीक आहे, त्यामुळे आमचा स्वतंत्र जिल्हा करा. मग त्यांचा स्वतंत्र जिल्हा पण केला होता, त्याचं नाव संताल परगणा ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोलामांचा उठाव रांचीमध्ये नेतृत्व करणारा कोण होता? बुधो भगत. त्यामुळे बुधो भगत यांनी नेतृत्व केलं होतं. रांची, सिंहभूम, हजारीबाग, पलामाऊ, मानभूम या भागामध्ये उठाव करणारे कोण होते? तर ते कोलाम होते, लक्षात ठेवा. ओम सरदारांचं बंड कुठं झालं होतं? आसाम. ओम सरदारांच्या बंडाचं नेतृत्व करणारा व्यक्ती होता गोमंदर कुंवर. हे गोमंदर कुंवर नाव लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये क्वेश्चन असणार. बिल्लांचं नेतृत्व करणारे भरपूर लोक होते. पश्चिम भारत. पश्चिम भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता खानदेश, जिथं बिल्लांचा उठाव झाला होता. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने उठाव आणि त्यांचं लोकेशन ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. आत्ताच 2025 ला कंबाईनला प्रश्न होता. त्यामुळे लक्षात ठेवा BCDA असं तुम्हाला कुठं दिसेल का? तर 1 नंबर पर्यायामध्येच तो पर्याय. 1 नंबर हे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग तुम्हाला असं प्रदेश दिलाय. तुम्ही अभ्यास करत असताना अशा गोष्टी करून ठेवा. नकाशामध्ये उठाव दाखवून ठेवायचे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रदेश विचारला तर लक्षात राहील. पहिला आसाम मध्ये झालेला उठाव होता ओमाचं बंड. 1828 ते 1833 ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं सध्याचं राज्य आसाम, जिथं उठाव झालता. आणि सगळ्यात महत्वाचं त्या प्रदेशातून इंग्रज निघून जावे हा हेतू होता, कारण इकडे सगळ्यात महत्वाचं म्यानमारचा भाग आहे आणि तिथे इंग्रजांचं सारखं युद्ध असायचं. म्हणून इंग्रजांनी आसाममध्ये अतिरिक्त सैन्य ठेवलं होतं, ते सैन्य काढून घ्यायला नकार दिलता, लक्षात ठेवा. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये संताल उठाव झालता, लक्षात ठेवा. राजमल पर्वतरांगा जो सध्या सगळ्यात महत्वाचा भाग, ज्या जिल्ह्यामध्ये तो उठाव झालता. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा उठाव त्या भागातला आपल्याला तो सांगता येतो. नंतर कोल उठाव झालता, लक्षात ठेवा. झारखंड, छोटा नागपूर पठारामध्ये सध्याचं राज्य झारखंड आहे. रांची, सिंहभूमी तिथले महत्वाचे भाग आहेत. बुधो भगत हे महत्वाच्या नेतृत्वानं तो उठाव केला होता तिथल्या मध्यस्थांच्या विरोधात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उठाव झालता बिल्लांचा. खानदेश, सातपुडा, अरवली, विंध्य पर्वतरांगा या पर्वतरांगाच्या परिसरामध्ये हा उठाव झालेला. सध्याचं राज्य आपल्याला महाराष्ट्र सांगता येतं, लक्षात ठेवा. पश्चिम भारत म्हणून पश्चिम भारतामधला हा उठाव आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं संताल उठाव, कोल उठाव, ओम उठाव, बिल्ल उठाव हे 4 उठाव इथं घेतले होते, जे तुम्हाला नकाशामध्ये अशा पद्धतीने दाखवता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नवीन येणारे लेक्चर, नवीन येणाऱ्या नोट्स लक्षात ठेवा अशा पद्धतीच्या असतील ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ऑफलाईनला तर असतेच, लक्षात ठेवा. पण ऑनलाईन मध्ये सुद्धा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. 2027 साठी वेगवेगळ्या बॅचेस येतील 20 जून नंतर. तर त्या सगळ्यात महत्वाचं अशा नोट्स आणि अशा प्रॉपर सगळ्या नकाशासहित सगळे डायग्राम वगैरे त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे, जे अजून तुम्हाला सोपं सगळ्यात गोष्टी लक्षात ठेवायला होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर आपली क्लासची नोट्स आहे का ते पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आपण आणतोय, त्याचं नाव आपण इतिहास दर्पण ठेवले, लक्षात ठेवा. जुलैच्या महिन्यामध्ये ही नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल करून देते, ज्याच्यामध्ये आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास मी संपूर्ण कव्हर करणार आहे. आधुनिक भारतासोबत आधुनिक महाराष्ट्र हे एकाच ठिकाणी तुम्हाला देण्याचा माझा मानस आहे, ज्याच्या माध्यमातून एक सोर्स वापरून जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे घेता येतील यासाठी इतिहास दर्पण नावानं आपण आपलं पुस्तक आणतोय, लक्षात ठेवा. तुम्ही आजपर्यंत भरभरून प्रेम केलेलं आहे, तुम्ही आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये काडीचाही म्हणजे त्याच्यामध्ये तसुभरीत कुठं शंका नाही, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही असंच प्रेम पुस्तकावर सुद्धा नक्की कराल असं मला विश्वास आहे किंवा आशा वाटते. म्हणून ते इतिहास दर्पण खूप मुलांची डिमांड होती. नोट्स तर सगळीकडेच आहेत, पण चांगलं दर्जेदार पुस्तक बनवा. तर इतिहास दर्पण या नावानं हे आपण पुस्तक बनवतोय, लक्षात ठेवा. ज्याच्या पुढच्या काळामध्ये सगळ्या एक्झामला तुम्हाला ते नक्की फायदा होईल आणि जुलैच्या महिन्यामध्ये पुस्तक तुमच्यासाठी अवेलेबल होईल, लक्षात ठेवा. आपलं समाज सुधारक पुस्तक सध्या आहे, जे की तुम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये 51 समाज सुधारक परीक्षाभिमुख आपण कव्हर केले आहेत, ज्याच्यामधून सुद्धा प्रत्येक परीक्षाला काल डॉक्टर भांडारकरांवर प्रश्न होता, पुस्तकामध्ये भेटून जाईल, लक्षात ठेवा. मेन्सला शाहू महाराज, सत्यशोधक आपलं महात्मा फुले यांच्यावर पण प्रश्न आले, ते पण तुम्हाला इथं क्वेश्चन दिसून जातील, लक्षात ठेवा. तर असे 2 पुस्तकं सगळ्यात महत्वाचं, हे तर पुस्तक आलेलं आहे, पण सगळ्यात महत्वाचं पुढचं आगामी आकर्षण जर काय असेल तर इतिहास दर्पण नावाचं पुस्तक, जे की सगळ्यात महत्वाचं तुमच्या परीक्षामध्ये तुमचा अवघड वाटणारा इतिहास आज पण अवघड वाटतो काही मुलांना, सोपा करण्याचं काम ते पुस्तक नक्की करेल, लक्षात ठेवा. त्या दोन्ही पण गोष्टी कव्हर केल्या आहेत, आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं करायची काही गरज नाही. समाज सुधारकाचा वेगळा भाग असणार आहे, ह्याच्यामध्ये त्या 2 गोष्टी असतील, लक्षात ठेवा. फक्त 230 पानाचं पुस्तक आहे, पण त्या 230 पानाच्या पुस्तकामध्ये सगळे व्यवस्थित कव्हर करण्याचा काय केलाय प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये तुमच्या आजपर्यंतच्या आयोगाचे सगळे काय कव्हर होतील, त्यात PYQ सुद्धा कव्हर होतील, लक्षात ठेवा. तशी मांडणी केलेलं ते खूप महत्वाचं पुस्तक आहे, जे
आणतोय जुलैमध्ये, ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन, नीळ उठावाबाबत खालील प्रभावी विधानं कोणती आहेत लक्षात ठेवा. नीळ उठाव हा 1859-60 मध्ये बंगालमध्ये झाला, बरोबर. या उठावात शेतकऱ्यांनी जबरदस्तीने लावण्यात येणाऱ्या नीळ लागवडी विरोधात बंड पुकारलं, बरोबर लक्षात ठेवा. हा उठाव पूर्णपणे यशस्वी ठरून ब्रिटिशांनी लगेचच नीळ लागवड बंद केली, लगेचच नीळ लागवड बंद केली नव्हती, स्टेप बाय स्टेप झाली लक्षात ठेवा. पण नीळ लागवड हे कंटिन्यू सक्तीनं करायला लावली जायची, ते लगेच काय बंद झाली नव्हती. त्यामुळे तिसरं वाक्य जे आहे का ते चुकीचं आहे लक्षात ठेवा. हा उठाव बुद्धिजीवी आणि पत्रकारांचा देखील याला पाठिंबा मिळाला, बरोबर. कारण बुद्धिजीवी लोक म्हणजे कोणते, ज्यांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतले लक्षात ठेवा. एवढंच नाही तर ते बुद्धिमान हुशार वर्ग आहे त्या भागातला, त्यांनी या उठावाला समर्थन दिलं. पत्रकारांचा सुद्धा या उठावाला पाठिंबा मिळाला, कारण पत्रकारांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये या उठावाबद्दल लिहिलं लक्षात ठेवा. फक्त याच्यामध्ये क वाक्य काय चुकीचं आहे, बाकी सगळे विधानं बरोबर आहेत. मग असा पर्याय तुम्हाला दिसतंय का, तर अबड हा त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे नीळ उठाव महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आणि हा क्वेश्चन इथं याच फॉर्मॅटमध्ये टाकला, तर नीळ उठाव महत्वाचा ज्याच्यावर प्रश्न बनतात. आता कोणते पत्रकार होते ज्यांनी या उठावाला पाठिंबा दिला. ईश्वरचंद्र विद्यासागर, पहिले पत्रकार ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं सोमप्रकाश नावाचं न्यूजपेपर होतं, त्यांनी त्या उठावाबद्दल लिहिलं होतं. त्यानंतर बंगाली नावाचं वर्तमानपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं, बंगाली वर्तमानपत्रामध्ये या उठावाला समर्थन होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हिंदू पॅट्रियट नावाचं वर्तमानपत्र हरिश्चंद्र मुखर्जी यांचं, हे पत्रकार होते ज्यांनी या उठावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केला होता. तर असा महत्वाचा नीळ उठाव बंगालच्या भागात झाला होता. तर त्या नीळ उठावाबद्दलच्या काय फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला इथं दिलेत लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं एक्झाम पॉइंट कोणते, एक्झाम पॉइंट कोणते, कालखंड कधी होता 1859-60. कुठल्या भागात उठाव झाला, बंगाल. पण बंगाल मधला कोणता जिल्हा, नडिया. नडिया जिल्ह्यातलं कोणतं गाव, गोविंदपूर. नडिया जिल्ह्यातलं कोणतं गाव, गोविंदपूर लक्षात ठेवा. नेतृत्व करणारे दिगंबर विश्वास, विष्णू विश्वास. दिगंबर आणि विष्णू विश्वास यांनी केलं. त्याचा रिफ्लेक्शन काय झालं, सरकारनं 1860ला इंडिगो कमिशन आणलं, नीळ आयोग. नीळ आयोगाचा अध्यक्ष कोण होता, नीळ आयोगाचे अध्यक्ष होते सेटनकर नावाचे व्यक्ती. त्या नीळ आयोगामध्ये एकमेव भारतीय व्यक्ती होते चंद्रमोहन चॅटर्जी लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अध्यक्ष एकमेव भारतीय, हे पण परीक्षेला क्वेश्चन विचारतात लक्षात ठेवा. परिणामी इंडिगो कमिशन आलं, शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ लागवड करावयास तिथं बंदी घालण्यात आली लक्षात ठेवा. आणि ज्यांच्यावर नुकसान झालं होतं त्यांना नुकसान भरपाई सुद्धा सरकारनं दिली लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्यांना जबरदस्तीने जी नीळ लागवड करावी लागत होती त्याच्या विरोधात सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बंगालच्या नडिया जिल्ह्यामध्ये हा उठाव केला होता. त्यामुळे सुपीकता सुद्धा जमिनीची कमी होत चालली होती, नीळ लागवडी शोषण होत होतं लक्षात ठेवा. ह्या सगळ्यासाठी हा उद्रेक आपल्याला 59-60 मध्ये बंगालमध्ये झालेला दिसेल लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे बंगालमध्ये झालेला हा उद्रेक होता, ज्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी एकत्र विरोध केला. हे निळीचं पीक आहे लक्षात ठेवा, जे कापड उत्पादनामध्ये वापरलं जायचं, तिथून कापडाला विशिष्ट अशी काय यायची, चमक यायची लक्षात ठेवा. आणि चमक आलेलं कापड हे सगळ्यात महत्त्वाचं बाजारपेठामध्ये मोठ्या किमतीने विकले जायचं, त्यातून इंग्रजांना मोठ्या प्रमाणात नफा भेटायचा. पण त्याच्या विरोधात हा सगळ्यात महत्त्वाचा संघर्ष होता लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे हा संघर्ष उद्याला आला तिथं. तर परीक्षेला क्वेश्चन यायचा बाकी आहे, निळीचा पहिली फॅक्टरी कुठं होती लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं पूर्णिया बिहार मधलं ठिकाण आहे, स्टार करून ठेवा. इथं पहिली निळीची काय होती, फॅक्टरी होती लक्षात ठेवा. पूर्णिया नावाचं ठिकाण महत्वाचं आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारतील. नेतृत्वावर क्वेश्चन आलाय, दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे नीळ उठाव महत्वाचा, परीक्षेला प्रश्न विचारतील. आंदोलन आणि बुद्धिजीवी लोकांचा सुद्धा इथं त्याला काय भेटला होता, पाठिंबा भेटला होता, ठीक आहे. त्यानंतर दक्कनच्या दंग्याबद्दल सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे दंगे मुख्यतः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये झाले होते, कारण पुणे जिल्ह्यामध्येच त्या दक्कनच्या दंग्याला सुरुवात झाली. अहमदनगर जिल्हा ही या दंग्याचा महत्वाचा केंद्र होता, बरोबर लक्षात ठेवा. या दंग्याचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलं, चूक. या दंग्याचं नेतृत्व ग.वा. जोशी यांनी केलं, ग.वा. जोशी. आणि दुसरे महत्वाचे व्यक्ती होते महात्मा फुले लक्षात ठेवा. त्यामुळे महात्मा फुले आणि ग.वा. जोशी हे दोन महत्वाचे नेते ज्यांनी या दक्कनच्या दंग्याला नेतृत्व दिलं होतं. सह्याद्री परिसरातील ग्रामीण भाग या दंगाने प्रभावित झाला होता, बरोबर लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचे योग्य विधान कोणते, आता क फक्त चुकीचं आहे लक्षात ठेवा, म्हणजे क येणार नाही. सगळ्यात महत्वाचं क 3 पर्यायामध्ये आहे, तिन्ही पर्याय कट झाले, डायरेक्ट तुमचं उत्तर राहिलं अ बड, बरोबर लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे दक्कनचे
दंगे महत्वाचा भाग, ज्याच्यावर परीक्षेला कंटिन्यू क्वेश्चन असतात. आणि दक्कनचे दंगे हा बंड नव्हतं तर शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा होता. कारण शेतात आलेल्या उत्पादनाला, शेतात असलेल्या पिकाला सरकारनं भाव दिला नव्हता, दुष्काळ पडला होता, सावकाराचं कर्ज होतं. लक्षात ठेवा, या सगळ्याच्या विरोधाचा हा उद्रेक होता. तर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो दक्कनच्या दंग्यांच्यावर. पाठीमागच्या 2 वर्षी दक्कनच्या दंग्यावर प्रश्न नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अन्याय सहन केला नव्हता शेतकऱ्यांनी, सहन करण्याची कॅपॅसिटी संपली होती, म्हणून दक्कनच्या दंग्याला सुरुवात झाली. लक्षात ठेवा. तर दक्कनच्या दंग्याची सुरुवात ज्या गावापासून झाली ते गाव कर्दे होतं. 12 मेला दक्कनचा पहिला उठाव झाला होता सुपेमध्ये. लक्षात ठेवा. आणि 15 जूनला शेवटचे दक्कनचे दंगे झाले होते मुंदाळी नावाच्या गावामध्ये, भीमताडी जवळ. ठीक आहे. तर मुंदाळी हे गाव महत्वाचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेतृत्व 2 लोकांनी केलं होतं, ग.वा. जोशी आणि महात्मा फुले. सरकारनं 1876 ला कमिशन आणलं होतं, डेक्कन राईट्स कमिशन. आता मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. डेक्कन राईट्स कमिशन 1876 ला आलं, त्याला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे डेक्कन राईट्स कमिशन याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारेल. दक्कनच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाला समजून घेण्याचा प्रयत्न ज्या कमिशननं केला होता त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 150 वर्ष पूर्ण झाले. लक्षात ठेवा. त्यामुळे हा भाग महत्वाचा आहे, जिथे परीक्षेला असणार. आणि लवकरच आपण लक्षात ठेवा, 100 वर्ष, 150, 200, 250, 300 वर्ष पूर्ण झालेल्या घटना याचं युट्यूबला कंबाईनच्या अगोदर 10 तारखेला आपण ते लेक्चर बनवतोय. लक्षात ठेवा. तर तिथं सुद्धा सगळ्या घटना काढलेत, त्यातून सुद्धा एकतरी प्रश्न परीक्षेला कव्हर झाला पाहिजे. अशा पद्धतीचं ते सगळं लेक्चर असेल. नक्कीच तुमच्यासाठी युट्यूबला घेऊन येतोय 10 तारखेला. नक्की ते लेक्चर बघा तुम्ही पुढे आलं की. डेक्कन राईट्स कमिशन ज्याला 150 वर्ष पूर्ण होतात त्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि या डेक्कन राईट्स कमिशननं दक्कनच्या दंग्याची माहिती गोळा केली. हा प्रश्न आला होता, पण 3 लोक सदस्य होते, रिची, कार्पेटर आणि कॉलविल. आणि त्यांनी सांगितलं पुढे शेतकऱ्यावर अन्याय होतोय, कायदा करा. म्हणून कायदा झाला 1879 ला डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. स्वागत त्या कायद्याचं रानडे यांनी केलं. त्या कायद्याला विरोध लोकमान्य टिळकांनी केला आणि रिचर्ड टेम्पलनं तो कायदा मुंबई प्रांतामध्ये लागू केला. तर अशा पद्धतीने दक्कनचे दंगे जे महत्वाचा भाग आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात, त्यामुळे ती सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघा, परीक्षेला प्रश्न जमून जातात. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणी अवध किसान सभा स्थापन करून शेतकऱ्यांवरचा अन्यायाला नेतृत्व देऊन प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला? तर सगळ्यात महत्वाचं बाबा रामचंद्र, मदारी पासी, महात्मा गांधी, सरदार पटेल. तर नेतृत्व करणारे बाबा रामचंद्र. तर बाबा रामचंद्र यांच्यावर 2 वेळा प्रश्न आला आजपर्यंत. अवध किसान सभा कोणाची आहे आणि 500 शेतकऱ्यांचं संघटन अलाहाबाद मध्ये कोणी केलं होतं? तर ते बाबा रामचंद्र यांनी केलं होतं. या आयोगाचा PYQ होता. लक्षात ठेवा. त्यानंतर मदारी पासी यांची एकाच चळवळ सुद्धा महत्वाची आहे, ज्या अवधच्या भागामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही चळवळ उभा केलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. ठीक आहे. महात्मा गांधी यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी 2 लढे दिले. पहिला लढा चंपारण्याचा होता आणि दुसरा लढा खेडा होता. लक्षात ठेवा. महात्मा गांधी यांच्यावर प्रश्न होता, सुरुवातीला महात्मा गांधींनी भारतात कोणते लढे यशस्वी केले? 3 लढे यशस्वी केले होते, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा. त्यातले 2 तर शेतकऱ्यांसाठी होते. लक्षात ठेवा. वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांच्या लढ्याचं नेतृत्व केलं होतं. लढ्याचं नाव काय होतं? बारडोली. ठीक आहे. त्यामुळे बारडोलीवर तो प्रश्न आलेला. पण अवध किसान सभा शेतकऱ्यावर होत असलेला उत्तर भारतातला जो काय अन्याय होता तो चळवळीच्या रूपाने मांडण्याचं काम करणारे एक महत्वाचे व्यक्ती होते बाबा रामचंद्र. ते महाराष्ट्रातून गेले होते, म्हणून त्यांच्यावर जास्त प्रश्न आले. 2 आले आजपर्यंत प्रश्न. ठीक आहे. पण त्यांचं आंदोलन कसं होतं? गळ्यामध्ये दोरखंड अडकवायचा आणि लोकांना सोबत घ्यायचं आणि मास मुवमेंट उभा करायची. प्रश्न विचारतील, गळ्यामध्ये दोरखंड अडकावून. लक्षात ठेवा. आपल्या आंदोलनाची सुरुवात करणारे नेते कोणते होते? तर नेतृत्वाचं नाव होतं बाबा रामचंद्र. लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांची एकजूट तिथं दाखवली होती. शेतकऱ्यांवर शेतसाऱ्याचा जो दर जास्त होता तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवरचा अन्याय होता जमीनदाराचा तो कमी करण्याचा प्रयत्न या काळामध्ये इथं केलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा लढा लढणारे उत्तर भारतामध्ये बाबा रामचंद्र एक महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. हे एक खास बाब आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन राहतात. त्यानंतर दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखा. काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल प्रश्न असतात, त्यामुळे हा प्रश्न इथं टाकला. लक्षात ठेवा. जॉर्ज जूल हे असे पहिले व्यक्ती राहिले जे सगळ्यात महत्वाचं गैर भारतीय जे काँग्रेसचे अध्यक्ष होते. पहिलं वाक्य आहे, अलाहाबादमध्ये ते अधिवेशन झालं 1888 ला, तेव्हा ते अध्यक्ष होते आणि हे पद धारण करणार ते पहिले गैर भारतीय होते. दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत, कारण ते पहिले ब्रिटिश व्यक्ती पण राहिलेले आपल्याला दिसतील. आता तुम्हाला क्वेश्चन कसा राहतो? कोणते इंग्रज लोक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. तर लक्षात ठेवा 4 लोक 5 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. लक्षात ठेवा त्यातलं सगळ्यात महत्वाचं 1888चं पहिलं अधिवेशन अध्यक्ष जॉर्ज यूल होते. 1889चं अधिवेशन विल्यम वेडरबर्न अध्यक्ष होते. 1894चं अधिवेशन आल्फ्रेड वेब अध्यक्ष होते. 1904चं अधिवेशन लक्षात ठेवा तर हेनरी कॉटन अध्यक्ष होते आणि 1910चं अधिवेशन परत वेडरबर्न अध्यक्ष राहिला होता. म्हणजे याचा अर्थ एक व्यक्ती डबल होता म्हणून 4 लोक 5 वेळा अध्यक्ष राहिले, त्यातला वेडरबर्न डबल आहे. ठीक आहे. काँग्रेसच्या अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवा परीक्षेला क्वेश्चन असतात. 2025ला गट ब ला पण तिसऱ्या अधिवेशनाचा अध्यक्ष विचारले होते आणि गट क ला दुसरं तिसरं चौथं पाचवं या अधिवेशनाचे अध्यक्ष दिलेले. ठीक आहे. मग अध्यक्ष आणि सगळ्यात महत्वाचं ठिकाण हे पण विचारतात. आता 1888चं अधिवेशन अलाहाबादला झालं होतं. 1889चं अधिवेशन बॉम्बेला झालं होतं. 1894चं अधिवेशन मद्रासला झालं होतं. 1904चं अधिवेशन परत बॉम्बेला झालं होतं आणि 1910चं अधिवेशन परत अलाहाबादला झालं होतं. हे लोक. ठीक आहे. आता पहिले 5 अधिवेशनाचे अध्यक्ष पहिले ओमेचंद्र बॅनर्जी, दुसरे दादाभाई नौरोजी, तिसरे बद्रुद्दीन तय्यबजी, चौथे परत जॉर्ज यूल होते चौथ्याचे आणि 5वे विल्यम वेडरबर्न होते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 5 व्यक्ती 5 अधिवेशनाचे अध्यक्ष प्रश्न विचारतात. प्रत्येक अधिवेशनाच्या अध्यक्ष अधिवेशनामध्ये मांडलेले ठराव ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. परीक्षेला क्वेश्चन येतात. अधिवेशन डिटेलमध्ये करून जावा, प्रश्न बनतात. जॉर्ज यूल पहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला ब्रिटिश व्यक्ती व्यापारी होते, ते अध्यक्ष झाले. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं वाक्य होतं भारतीय लोकांना न्याय समता स्वराज्याची आकांक्षा आहे, आवाजाला व्यासपीठ देणे काँग्रेसची खरी भूमिका आहे. लक्षात ठेवा हे त्यांनी तिथे भूमिका मांडलेली. त्यामुळे भारताच्या स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं पाठबळ पण दिलं त्यांनी आणि त्यांनी सपोर्ट पण केला होता भारतातल्या प्रत्येक गोष्टीला. लक्षात ठेवा. त्यामुळे असे व्यक्ती 1888च्या अलाहाबाद सेशनचे अध्यक्ष होते. आणि अलाहाबाद काँग्रेसच्या अधिवेशनाचे एक वैशिष्ट्य आहे काय, तर अलाहाबाद काँग्रेसच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे इंग्रजांनी अधिवेशन होऊ नये म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. लक्षात ठेवा. म्हणजे लोक अधिवेशन व्हावं म्हणून प्रयत्न करतात पण इंग्रज असे होते की अधिवेशनच झालं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी अलाहाबादचं अधिवेशन गाजलं पण होतं. लक्षात ठेवा. जागाच मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला तिथं दिसतील. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष राहिले होते. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं बॉम्बे झालंय ते अलाहाबाद आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नाची मनापासून त्यांनी दखल सुद्धा घेतलेली तर आपल्याला दिसते. तर जॉर्ज यूल एक महत्वाचे व्यक्ती आहेत, प्रश्न येऊ शकतो त्यांच्यावर. ठीक आहे. तर सध्यात सगळ्यात महत्वाचं गेल्या आठवड्यात आपले एक पुस्तक आलं. लक्षात ठेवा ते पुस्तक आहे 5555. ज्या पुस्तकामध्ये सराव प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून दिलेत. टोटल त्या पुस्तकामध्ये 5700 प्रश्न आहेत. लक्षात ठेवा. पण नाव मात्र एखादं युनिक असावं म्हणून ते 5555 हा आकडा त्या पुस्तकाला दिलाय. सगळ्यात महत्वाचं टॉपिक नुसार तुम्हाला सराव करण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. ज्यामध्ये टॉपिक नुसार सराव दिलेत. त्यानंतर समाज सुधारक या घटकावर व्यक्ती विशेष नुसार सुद्धा तुम्हाला काय येतं सराव आहेत. म्हणजे समाज सुधारक प्रत्येक समाज सुधारक यांच्यावर 20 20 40 40 48 46 असे प्रश्न दिलेत. मग त्या प्रश्नाच्या माध्यमातून समाज सुधारक पण कव्हर होतील. ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये तिथं दिली. लक्षात ठेवा. नंतर बुस्टर टेस्ट दिलेत. बुस्टर टेस्ट 5 आहेत. लक्षात ठेवा. 1 2 3 4 आणि 5 या 5 बुस्टर टेस्ट मध्ये एकत्र सगळ्या प्रश्नांचा सराव टॉपिकचा करता यावा अशी रचना त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्यानंतर समाज सुधारक या घटकावर मिक्स बुस्टर टेस्ट दिले. म्हणजे 10 समाज सुधारक त्यांच्यावर 15 प्रश्न एकदाच दिलेत. म्हणजे याचा अर्थ सगळी माहिती त्या वेगवेगळ्या समाज सुधारकाची एकत्र करून ते प्रश्नाचं पुस्तक तयार केले. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 100 मार्काच्या 10 टेस्ट आहे सगळ्यात शेवटी. संपूर्ण अभ्यासक्रमावर तुम्हाला त्या टेस्ट सोडवता येतील, सराव करता येईल. लक्षात ठेवा. नंतर राज्यसेवा पूर्वसाठी वेगळ्या 25 टेस्ट केलेल्या आहेत, ज्या टेस्टच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्वचा सगळा सिलेबस कव्हर होईल. तर अशा पद्धतीनं इतिहास एमसीक्यू अनालिसिस मास्टर हे पुस्तक तयार केलंय, जे पुस्तक सध्या उपलब्ध आहे. तुम्ही फ्युचर बुक डेपो सदाशिव पेठमध्ये त्यांच्याकडून एबीसी चौकामधून ते पुस्तक घेऊ शकता. लक्षात ठेवा. आणि त्या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स ते प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला आला पाहिजे त्या समजला. बऱ्याचशा मुलांचं असं होतं मी इतिहास वाचतोय पण लक्षात राहत नाही. कारण का लक्षात न राहण्याचं कारण एकच आहे, तुम्ही प्रश्न सोडवायचा काय करत नाहीत सराव. आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा सराव केला का परीक्षेला असलेली भीती बी कमी होते. लक्षात ठेवा. आणि कॉन्फिडन्स 100% वाढतो. तर एवढं भारी दर्जेदार पुस्तक तुमच्यासाठी बनवलंय, त्याचा नक्की तुम्ही पोरांनी
त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, लक्षात ठेवा. गेल्या आठवड्यामध्ये ते पुस्तक उपलब्ध झाले, तुम्हाला सुद्धा ते पुस्तक मागवता येईल. आता जर समजा तुम्ही आपले ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल हिस्ट्री बाय पवन सर, तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी स्टोअर नावाचा ऑप्शन आहे. आपल्या ऍप्लिकेशनवर जा तुम्ही, हिस्ट्री बाय पवन सर, स्टोअर नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे, लक्षात ठेवा. 2 लिंक आहेत, एक समाज सुधारक आणि एक या पुस्तकाची आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ती लिंक एका वेबसाईटला घेऊन जाईल. त्या वेबसाईटवरून तुम्ही हे पुस्तक मागवा, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ते पुस्तक ऑनलाईन पण खरेदी करता येईल. ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला ते पुस्तक खरेदी केल्यानंतर त्याच्यावर 50% कुपन कोड पण दिलाय आतल्या साईडला. त्यामुळे तो स्क्रॅच करा आणि त्याच्यावरून ते 50% कुपन कोड वापरून तुम्ही ऑनलाईनची एखादी बॅच आपल्या ॲपवरची घेऊ पण शकता, लक्षात ठेवा. तर असे पुस्तक आहे जे की उपलब्ध करून दिलंय, त्याचा नक्की तुम्ही ते पुस्तक बघा आणि त्यातून प्रश्न सोडवा. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक वर्तमानपत्राबाबत योग्य विधाने ओळखा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ते सामाजिक सुधारणा प्रचारासाठी होते. त्या अंधश्रद्धा जातीयवादावर त्यातून टीका करायची, लक्षात ठेवा. त्यानंतर ते ब्रिटिश सरकारच्या समर्थनासाठी ते चालवलं जात नव्हतं, ज्यातून सामाजिक गोष्टीवर ते लेख लिहायचे आणि ज्यातून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे उत्तर फक्त अ आणि ब बरोबर आहे, लक्षात ठेवा. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर प्रश्न का टाकला, तर एक वाक्य लक्षात ठेवा, लेखाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा करणारे व्यक्ती कोण होते. तर लेखाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा करणारे व्यक्ती गोपाळ गणेश आगरकर होते. आणि प्रश्न आला होता त्यांचा संबंध कोणत्या न्यूजपेपर सोबत आहे, तर त्यांचा संबंध होता सुधारक, केसरी, मराठा आणि वराड समाचार या न्यूजपेपर सोबत त्यांचा संबंध होता. त्यामुळे सामाजिक सुधारणेचे त्यांचे लेख आणि त्यांचा संबंध असलेले वर्तमानपत्र ज्यांच्यावर प्रश्न असतात. त्यामुळे सामाजिक सुधारणेचे एक अग्रगण्य व्यक्ती, बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दाला मानणारे आणि त्या शब्दाला मानून आयुष्यभर आपली वाटचाल त्या मार्गावर करणारे पहिले समाज सुधारक, लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आणि ब हे विधान बरोबर आहेत. आता त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिले, लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून काय माहिती आपल्याला बघता येईल. तर 1888 मध्ये त्यांनी सुधारक चालू केलं. 2 आवृत्ती निघत होत्या. मराठी आवृत्तीचे संपादक आगरकर होते, पण सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक मात्र गोपाळ कृष्ण गोखले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर समाज सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शिक्षण, लक्षात ठेवा, विधवा पुनर्विवाह, जातीभेद निर्मूलन याचा प्रसार त्यांनी कंटिन्यू केला, लक्षात ठेवा. तर्कवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी विचारांचा प्रसार कंटिन्यू करणारे ते व्यक्ती राहिले. त्यांची भूमिका होती रूढी प्रथा परंपरा याच्या विरोधात लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जाणीव जागृती करावी, लक्षात ठेवा. निडर, निर्भीड आणि स्पष्ट वक्ते पत्रकारिता करणारे व्यक्ती राहिले होते. सुधारक हे वर्तमानपत्र खूप गाजलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी 1881 पासून केसरीचं सुद्धा संपादन केलं होतं. केसरी हे मराठीमध्ये निघणारं वर्तमानपत्र, लक्षात ठेवा. 7 वर्ष आगरकर केसरीचे संपादक होते आणि केसरीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक सुधारणेबद्दल कंटिन्यू त्यांनी लेख सुद्धा लिहिलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यामुळे सुधारक हे शस्त्र आहे. त्यांच्या साहाय्याने आम्ही समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्यासोबत लढा देत आहोत असं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला त्यांचं दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न विचारते त्यामुळे हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परीक्षेला क्वेश्चन बनतात. त्यानंतर अधिकाऱ्यांचं गैरवर्तन, पोलिसांचं दमनचक्र आणि जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधात 1855 संतळांनी कंपनीची सत्ता समाप्त करण्याची घोषणा केली, लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्यात? आता प्रश्न विचारलाय लोकेशन, जिल्हा, तर जिल्ह्याचं नाव काय होतं? राजमल, लक्षात ठेवा. म्हणजे राजमल जिल्ह्यामध्ये उठाव झालता संतळांनी. मिदनापूरमध्ये उठाव करणारे कोण होते हो? मिदनापूरमध्ये उठाव करणारे चोरानी होते. कधी उठाव केला होता? 1768 ला. छोटा नागपूर परिसरामध्ये उठाव करणारे कोण होते? कोलामांचं नेतृत्व करणारा कोण होता? तर बुधो भगत, लक्षात ठेवा. ठीक आहे, बुधो भगत. पाबनामध्ये उठाव करणारे कोण होते? शेतकरी होते. नेतृत्व करणारा कोण होता? ईशानचंद्र राय आणि शंभूपाल, लक्षात ठेवा. त्यामुळे ईशानचंद्र राय आणि शंभूपाल त्यांनी पबनामध्ये नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. त्यामुळे हा उठाव महत्वाचा आहे, जे की परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आता संताळ उठाव, लक्षात ठेवा, महत्वाचा, ज्याच्यावर क्वेश्चन असतात. तर संताळ उठावाचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात ठेवलं तर सगळ्यात महत्वाचं 1855 मध्ये तिथं त्यांनी भागलपूर परिसर वगैरे तोच भाग येतो, लक्षात ठेवा. भागलपूर इथं राजमहल येतो,
पबना येतो, बरेचसे भाग होते तर त्या सगळ्या भागामध्ये हा लढा दिला होता. फुल म्हणजे काय? विद्रोह. फुल म्हणजे काय? क्रांती. लक्षात ठेवा, क्रांती केली होती त्यांनी इंग्रजांच्या विरोधात. आमच्या भागातून इंग्रजांनी निघून जावं आणि आमचा भाग तुम्ही स्वतंत्र करा, ही त्यांची प्रमुख डिमांड होती. लक्षात ठेवा, बिहार पासून बंगाल पर्यंत ह्या उठावाचं लोण पसरलं होतं. आपली डिमांड एवढ्या प्रखरतेनं त्यांनी ठेवली होती, इंग्रजांना ह्यांची डिमांड मान्य करावी लागली. इंग्रजांनी त्यांचा सगळ्या डिमांड मान्य केल्या. संताल परगणा जिल्हा इंग्रजांनी तयार केला. लक्षात ठेवा, सिद्धू मुर्मू आणि कानू मुर्मू यांनी तिथं त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. लक्षात ठेवा, कंपनीची सत्ता समाप्त करण्याच्या आपल्या भागातून त्यांची डिमांड होती आणि ती त्यांनी नष्ट पण केलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं राजमहल भागलपूर या जिल्ह्यामध्ये हा उठाव झालेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा, सिद्धू आणि कान्हू हे लोक महत्वाचे ज्यांनी या उठावाचं नेतृत्व केलं. आसामी आपल्या ह्या भाषेमध्ये बंगाली भाषेमध्ये फुल या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. जर आपण संताळी लोकांच्या ह्याच्यामध्ये बघितला तो शब्द फुल, तर त्याचा अर्थ होतो क्रांती किंवा बंड किंवा विद्रोह. लक्षात ठेवा, आणि तो विद्रोह इंग्रजी सत्तेच्या विरोधात होता. लक्षात ठेवा, त्यामुळे संताळ उठाव भागलपूर जिल्ह्यामध्ये झाला होता, राजमहल जिल्ह्यामध्ये झाला होता. ते तिथलाच प्रांत या उठावामध्ये असलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा, त्यानंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसनं कायमदारा पद्धत कोणत्या भागात लागू केली? आता मुंबईमध्ये तर कायमदारा नव्हती. लक्षात ठेवा, मद्रास आसाममध्ये कायमदारा नव्हती. वरील सर्वच बरोबर आहे, ते पण नाहीये. तर बंगाल, बिहार, ओरिसा या भागामध्ये कायमदारा पद्धत होती. आणि प्रश्न विचारला होता, कायमदारा पद्धतीने सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला? 3 गोल. पहिल्या गोलमध्ये होता शेतकरी, दुसऱ्या गोलमध्ये होते जमीनदार आणि तिसऱ्या गोलमध्ये होते सगळ्यात महत्वाचं सरकार. आता सरकार शेतकऱ्यावर शेतचारा लावणार, शेतकरी सरकारला शेतचारा देणार नाही. शेतचारा गोळा करणार जमीनदार, कारण त्यांना जमिनीचं काय केलं होतं? मालकी अधिकार दिले होते. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला होता? जमीनदारांना. ठीक आहे, तर कायमदारा पद्धतीवरचा क्वेश्चन आहे, परीक्षेला प्रश्न विचारतील. आता इथं तुम्हाला तीच इन्फॉर्मेशन दिली आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून कायमदारा पद्धत तुमची कव्हर होईल. लागू केलेले प्रांत कोणते होते? बंगाल, बिहार, ओरिसा. लक्षात ठेवा, उत्तर मद्रास आणि उत्तर कर्नाटक हा पण भाग महत्वाचा आहे. उत्तर मद्रास, उत्तर कर्नाटकचा भाग, सोबत वाराणसी, बनारस इथं पण ही पद्धत होती. अस्थायी स्वरूपामध्ये सेंट्रल प्रोव्हिजन्स कोणता भाग होता? सेंट्रल प्रोव्हिजन्स. लक्षात ठेवा, जिथे ही पद्धत झाली होती. सोबत आवतचा भाग आहे. सेंट्रल प्रोव्हिजन्सला तुम्ही मध्य भारत पण म्हणू शकता. या सगळ्या प्रदेशामध्ये पद्धत होती. ईस्ट इंडिया कंपनीनं लागू केलेल्या 19% प्रदेशावर कायमदारा पद्धत लागू केली होती. 19% भाग होता जिथं ही पद्धत होती. ज्या पद्धतीचा जनक होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. लक्षात ठेवा, ठीक आहे. महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला. जमीनदारांना महसूल गोळा करायची जबाबदारी दिली. लक्षात ठेवा, याला जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतात. आणि ह्याच पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं सूर्यास्त नियम होता. ज्या दिवशी शेतचारा भरायचा आहे त्या दिवशी जमीनदारांनी शेतचारा द्यायचा सरकारला. नाही दिला तर त्यांची जमीनदारी नष्ट होणार. लक्षात ठेवा, त्यालाच परमनंट सेटलमेंट पद्धत सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, 1793 ला हा नियम कॉर्नवॉलिसने केला होता, सूर्यास्त नियम. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कायमदारा पद्धत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा जमीनदारांना देण्यात आला होता. मालक सुद्धा जमीनदार होते, सगळी मालकी जमीनदाराची होती. लक्षात ठेवा, कायमदारा पद्धत महत्वाची आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. तर अशा पद्धतीनं आपला हा पहिला टॉपिक आहे, ज्या टॉपिकच्या माध्यमातून आपण भाग 1 अतिसंभाव्य प्रश्नाची मालिका त्यातला हा सिरीज भाग 1 केलेला आहे. हे लेक्चर आवडलं, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या मित्रांना गरज आहे बाबा लेक्चर बघायचे इतिहासाचे, त्या हर एक मित्रांना तुम्ही ते लेक्चर पाठवा. त्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून परीक्षेला नक्की त्याला फायदा होईल. लवकरच भेटूया दुसरं लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.